सांगली महापालिकेसाठी भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, पण महापालिकेचा महापौर ठरवताना शिवसेनेला विश्वासात घ्यावंच लागेल अशी गुगली शिवसेनेचे संपर्क प्रमुख पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी टाकली आहे। शंभूराज देसाई सांगलीत आले होते, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। देसाई म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर युती होईल असं वाटलं होतं। 8 जागांवर बोलणी सुरू होती, पण एका रात्रीत काय घडलं काय माहिती, अचानक भाजपच्या नेत्यांनी 2 जागा देणार असल्याचं सांगितलं, पण आम्ही कमी वेळेत शिवसेनेचे उमेदवार उभे केले। अनेक ठिकाणी उमेदवारांनी जोरदार फाईट दिली, याचा अभ्यास आता भाजपने करावा असा टोला देखील देसाई यांनी भाजपला लगावलाय। ते म्हणाले, शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे, निवडून आणणं हे आमच्या हातात आहे, त्यापुढचा निर्णय घेण्याचा अधिकार नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे। सामान्य शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे, त्यामुळे सांगलीत भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्रीच घेतील असंच त्यांनी स्पष्ट केलं। राज्यात महाविकास आघाडी झाली होती, महाविकास आघाडी बंद करून पुन्हा महायुती करण्याचं काम नेते एकनाथ शिंदे यांनी केलंय। सत्तेवर लाथ मारून आम्ही हिंदुत्व विचार जपलाय। शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला म्हणून संजय राऊत नाराज झालेत। मनसेतून कोणी नाराज झालं तर ठीक आहे, संजय राऊत का नाराज होत आहेत? राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले, त्यांनी याबाबत भूमिका घेतली, पण भूमिका घेतली दोघांनी आणि तिसऱ्याला रुसायचं काय काम आहे? बस रुसून कोपऱ्यात तुझ्याकडे कोण बघतंय, त्यांचा रुसवा कोण काढतंय बघू, असाही टोला शंभूराज देसाई यांनी लगावलाय। शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे। शिवसेनेमध्ये मी म्हणलं ना, निवडून आणणं निवडून येणं हे आमच्या हातात आहे, पण त्याच्यानंतर निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षश्रेष्ठींना पक्षाच्या नेत्यांना आहेत आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांना आहेत। साहेब देतील ना आदेश काय द्यायचा तो, तुम्ही बिलकुल चिंता करू नका। साहेब जो आदेश देतील तो परिपूर्ण करू आम्ही। माझ्या मनात असून काय करता, साहेबांच्या काय मनात आहे कोणालाच माहित नाही। जोपर्यंत माननीय शिंदे साहेब बोलत नाहीत किंवा त्याच्यावर भाष्य करत नाहीत तोपर्यंत मी कसं बोलणार काय? एक शेवटचा प्रश्न आहे की मुंबईत जे महापालिका निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपच्या कुरघोडीमुळे 10 ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसला, पराभव झाला अशी आम्ही त्याचं विश्लेषण सुरू केलेलं आहे। आमच्या पक्षांतर्गत जी काय आमची टीम आहे, जी काय आमची यंत्रणा कमिटी आहे की जी पराभूत जागांचं आणि विजयी जागांचं सुद्धा विश्लेषण करते, अनालिसिस करते, तो अभ्यास आमचा चालू आहे। पहिलं पक्षांतर्गत फोरममध्ये जी कोर कमिटी आहे किंवा जी स्थानिक कमिटी आमची आहे त्याच्यामध्ये ह्याच्यावर चर्चा होईल आणि मग त्या बाबतीतला आम्ही भाष्य करू। ओके, थोडा आम्हाला वेळ जर मिळाला असता, आणखीन 2 किंवा 3 दिवस जर मला सांगली मिरज कुपवाडामध्ये तुम्ही बघितलं का, आमचे पराभूत उमेदवार खूप कमी मताने पडलेले आहेत। म्हणजे ऐनवेळची आमची तयारी आहे। मी परत सांगेन, आम्ही पूर्ण भरोशावर राहिलो युती होईल म्हणून। आदल्या दिवशीपर्यंत 8 जागांवर युती होणार हे नक्की होतं। काय झालं एका रात्रीत मला माहित नाही, सकाळी ते म्हटले 2च जागा देऊ आणि म्हणून ऐनवेळी थोडी आमची धावपळ झाली, पण तरी सुद्धा 2 लढवय्ये आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत। पण मी बोलणं योग्य नाही, पण आपणच माध्यमाने थोडं विश्लेषण करा की आम्ही सगळ्या जागा लढल्यामुळं भाजपच्या कमी मतात किती जागा पडल्या, म्हणजे आमच्या लढण्यामुळं त्यांचं काय त्यांना नुकसान झालं का नाही हे त्याने आणि आता माध्यमांनी त्याचा विचार करावा। मी काही जास्त बोलणार नाही, पण आमचे जिल्हा प्रमुख इथं आहेत, आमचे स्थानिक जिल्ह्यातले आमदार सुहास भैया आहेत। आम्ही पक्ष वाढवू, पक्षाची ताकद वाढवू आणि नक्की तुम्हाला सांगू। आणि मी काय म्हटलं होतं आपल्याला की महापालिकेचा महापौर ठरवताना शिवसेनेला विश्वासात घ्यावं लागेल। तुम्ही संख्याबळ बघा, परिस्थिती तशी झालेली आहे। आम्ही काय अहमपणानं बोलत नाही, आम्ही काय कुठं म्हणजे आमच्याकडे सत्य काहीतरी किंवा आम्हाला काय वेगळं बोलायचं असं नाही, पण म्हणून वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे। प्रॅक्टिकल फील्डवर काय परिस्थिती आहे त्याप्रमाणे राजकीय वाटाघाटी झाल्या पाहिजेत, एवढंच माझं मत आहे।